Our next point is functions of entrepreneur. An entrepreneur is an opportunity seeker. He is also the organizer and coordinator of the agents of production. He has to execute many good functions while establishing a small scale enterprise. He not only pursues the business opportunities but also mobilize the other resources like 5 M's, man, money, machine, uh, material and methods. However, the main functions of entrepreneurs are discussed further. आता जे बेसिक फंक्शन्स जे आहेत तर ते 5M मध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेत. पण मेन फंक्शन्स जे आहेत तर ते आपण बघूया. फर्स्ट वन इज आयडिया जनरेशन. This is the most important function of the entrepreneur. Idea generation can be possible through the vision, insight, observation, experience, education, training, and exposure of entrepreneur. Idea generation precisely implies product selection and project identification. आता एंटरप्रेनर जो आहे तर त्याचं फर्स्ट फंक्शन आहे आयडिया जनरेशन. आयडिया जनरेट झाल्याशिवाय नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे किंवा एखादा बिझनेस उभा करणं हे पॉसिबलच नाहीये. त्यामुळे पहिलं आणि मेन फंक्शन सांगितलंय आयडिया जनरेशन. नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. Entrepreneur is to determine and lay down the objectives of the business, which should be spelled out on clear terms. In other words, entrepreneur should be very much clear about the following things. First one is the nature of business and second one is the type of business. आता डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह मध्ये जेव्हा आयडिया जनरेट होते त्याच्यानंतर ते आयडियाचं एक्झिक्युशन झालं पाहिजे, त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, ती आयडिया वर्क झाली पाहिजे, तरच तो बिझनेस उभा राहील. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करावे लागतील. तर ते ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते क्लिअरली मेन्शन करणं की कुठल्या टाईपचा बिझनेस करणार आहात, त्याच्यानंतर बिझनेसचं नेचर काय असणार आहे, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट आहे रायझिंग ऑफ फंड्स. रायझिंग ऑफ फंड्स मध्ये funds raising is the most important function of an entrepreneur. All the activities of a business depends upon the finance and its proper management. It is the responsibility of the entrepreneur to raise funds internally as well as externally. In this matter, he should be aware of different sources of funds and the formalities to raise funds. आता फंड्स मध्ये सुद्धा तर कुठलाही बिझनेस सुरू करताना फंड्स लागणार. फंड शिवाय बिझनेस सुरू होणार नाही. त्याच्यामध्ये कॅपिटल लागतं, इन्व्हेस्टमेंट लागते. तर मग गव्हर्नमेंट सुद्धा काय करतं की त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम्स अंडर जे एंटरप्रेनर्स आहेत तर त्यांना फंड्स प्रोव्हाइड करून देतं. नेक्स्ट आहे प्रोक्युअरमेंट ऑफ रॉ मटेरियल. Entrepreneur, it is to procure raw materials. Entrepreneur has to identify the cheap and regular source of supply of raw materials, which will help him to reduce the cost of production and face the competition boldly. And बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी रॉ मटेरियल सप्लाय पण बघितला पाहिजे की तो रेग्युलरली होईल. त्याच्यानंतर चीप कॉस्ट मध्ये कमीत कमी किमतीमध्ये कसा मिळेल तर हे आधी आयडेंटिफाय केले पाहिजेत. कारण ते रॉ मटेरियल सप्लायर्स जे आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही ऍग्रीमेंट असतील किंवा जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्यांच्या अकॉर्डिंगली सिलेक्ट करता आलं पाहिजे की कोणाकडून कोणत्या सप्लायर कडून रॉ मटेरियल घेता येईल.
जेणेकरून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे तर ती कमी राहील. नेक्स्ट आहे प्रोक्युरमेंट ऑफ मशिनरी. The next function of the entrepreneur is to procure the machineries and equipment for establishment of the venture. While procuring the machineries, he should specify the following details: the details of technology, install capacity of machines, name of the manufacturers and suppliers, whether the machinery is indigenously made or foreign made, um, after sales service facilities, warranty period of the machineries. आता बिझनेसचा टाईप किंवा नेचर जर ठरलं असेल, प्रॉडक्ट सर्व्हिसेस कुठल्या प्रोव्हाइड करायच्या आहेत, तर त्या प्रोसेस करताना त्याच्यासाठी जे मशिनरी लागणार आहे, जे टेक्नॉलॉजी लागणार आहे, तर ती त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, डिटेल इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर ती मशिनरीची इन्स्टॉलेशन कपॅसिटी किंवा त्याची कॉस्ट जी आहे तर ती कॅल्क्युलेट केली पाहिजे की त्याच्या इन्स्टॉलेशनला जास्त कॉस्ट येत नाहीये ना. त्याच्यानंतर त्याचे प्रोडक्शन किती आहे, किती सप्लायर्स जे आहेत ते ही टेक्नॉलॉजी सप्लाय करतात. त्याच्यानंतर ही इंडियन मेड आहे की फॉरेन मेड टेक्नॉलॉजी आहे. आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे तर ती मिळणार आहे का, मग त्याचा पिरियड किती असणार आहे, वॉरंटी पिरियड किती असणार आहे मशिनरीचा, की त्याच्यातला काही पार्ट बिघडला असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल मशिनरीचा तर तो रिप्लेसेबल आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रोक्युरमेंट ऑफ मशिनरी मध्ये येतात. नेक्स्ट आहे मार्केट रिसर्च. Market research and product analysis. Market research is the systematic collection of data regarding the product which the entrepreneurs want to manufacture. Entrepreneur has to undertake the market research persistently in order to know the detail of intending product, that is the demand of the product, the supply of the product, the price of the product, the size of the customer, etc. while starting an enterprise. आता जी प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करणार आहोत किंवा तयार करणार आहोत तर मार्केटमध्ये त्या सेम प्रॉडक्टची प्राइस काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोटेन्शियल कस्टमर्स जे आहेत मार्केटमध्ये ते किती आहेत, कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट जे आहेत म्हणजे किती कॉम्पिटिटर्स आहेत मार्केटमध्ये, त्याच्यानंतर त्या प्रोडक्टला असलेली डिमांड किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मार्केट रिसर्च मध्ये कव्हर होतील की जेणेकरून तो बिझनेस सेट करताना ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातील, हा डेटा कलेक्ट केला जाईल आणि अनालाइज केला जाईल. नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ फॉर्म ऑफ एंटरप्राइज. The function of an entrepreneur in determining the form of an enterprise is also important. Entrepreneur has to decide the form of enterprise based upon the nature of the product, volume of investment, nature of activities, type of product, quality of human resource, etc. The chief form of ownership organizations are sole proprietorship, partnership, joint stock company and cooperative society. आता जे बिझनेसचा फॉर्म कोणता आहे किंवा एंटरप्राइजचा फॉर्म कोणता आहे तर त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात की एकतर नेचर ऑफ बिझनेस काय आहे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे, ह्युमन रिसोर्स किती अवेलेबल आहे, मग त्यांची क्वांटिटी पण आली आणि क्वालिटी पण आली. त्याच्यानंतर प्रोडक्टची क्वालिटी काय प्रोव्हाइड करणार आहे, कुठल्या टाईपचा प्रोडक्ट आहे, त्याच्यानंतर जी बिझनेस किंवा एंटरप्राइज जी आहे तर ती सोल प्रोप्रायटरशिप मध्ये आहे, पार्टनरशिप मध्ये आहे की जॉईंट स्टॉक कंपनी मध्ये आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आहे, तर ते डिफाईन करणं, ते फायनल करणं.
नेक्स्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ मॅनपॉवर. त्याच्यात estimating manpower need of the organization, laying down the selection procedure, devising scheme of compensation, laying down the rules of training and development. रिक्रुटमेंट ऑफ मॅनपॉवर मध्ये ऑर्गनायझेशन साठी किती मॅनपॉवरची गरज आहे, किती लोक रिक्रूट करावे लागणार आहेत, तर तितके इलिजिबल एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांची रिक्रुटमेंट झाली पाहिजे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर ती प्रॉपर असली पाहिजे. त्याच्यात ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट जे आहे ते प्रॉपरली प्रोव्हाइड केलं पाहिजे, की जेणेकरून ऑर्गनायझेशन स्मूथ फंक्शन मध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर कॉम्पेन्सेशन जे कॉम्पेन्सेशन स्ट्रक्चर जे आहे तर ते फायनलाइज झालं पाहिजे, ते प्रॉपर असलं पाहिजे, की जेणेकरून एम्प्लॉईजना त्यांचा वर्किंगचा त्यांच्या वर्कचं कॉम्पेन्सेशन प्रॉपरली मिळालं पाहिजे. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोजेक्ट. Entrepreneur has to work on the implementation schedule or the action plan of the project. The identified project is to be implemented in a time-bound manner. All the activities from the conception stage to the commissioning stage are to be accomplished by him in accordance with the implementation schedule to avoid cost and time overrun as well as competition. आता त्याच्यामध्ये कॅटेगरीज केल्यात त्यांनी, इनोव्हेशन, रिस्क बेअरिंग, ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट. आता जे बिझनेसचं इम्प्लिमेंटेशन आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे तर तो इम्प्लिमेंट करताना त्याच्यात इनोव्हेशन किती आहे, त्याच्यात रिस्क किती आहे, ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट जे आहे की ऑर्गनायझेशन काय पद्धतीची आहे, मॅनेजमेंटचं टाईप काय असणार आहे, त्याच्यामध्ये हायरार्की काय असणार आहे, कम्युनिकेशन सिस्टीम काय असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोजेक्ट मध्ये. नेक्स्ट आहे वुमन एंटरप्रेनरशिप. आपण वुमन एंटरप्रेनर हा पॉइंट बघितला, तर वुमन एंटरप्रेनरशिप is the process where women organize a business or industry and provide employment opportunities to others. Women entrepreneurs can engage in both unorganized and organized sector. Entrepreneurship development of women through SHG. SHG, that is self-help group. Strength and weakness both are different sides of the same coin. Hence, all involved group members of SHG must realize that they all work with their own individual strengths and weakness. No one should be blamed for one's weakness. That is, all SHG members are equally responsible for success and failure of their entrepreneur. SHG जे ग्रुप आहेत तर त्याचे जे मेंबर्स आहेत तर त्यांची इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ आणि विकनेस जी आहे तर ती यूज केली जाते त्या पर्टिक्युलर एंटरप्राइजेसला, आणि त्याच्या थ्रू जे काही फेल्युअर असेल किंवा सक्सेस असेल बिझनेसचं तर ते इक्वली कॉन्ट्रीब्युशन असतं त्या सगळ्या पार्टिसिपेंट्सचं. Self-help group. The definition of SHG as provided by NABARD, the apex banking body in India, is an SHG is a small economically homogeneous and affinity group of rural poor voluntarily formed to save the mutually agree to contribute common fund to be lent
to its member as per group decision for their socio-economic development. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रुरल एरिया मधले जे लेडीज आहेत तर त्यांनी एकत्र येऊन त्यांचा जो कॉमन इंटरेस्ट आहे, तर ह्याच्यात कॉमन इंटरेस्ट काय असणार आहे, तर त्यांची इकॉनॉमिक कंडिशन जी आहे, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावी, की त्यांना त्याच्यातून काहीतरी अर्निंग करता येईल. तर त्याच्यासाठी ते एकत्र येऊन त्यांची थोडी थोडी जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती किंवा गव्हर्नमेंट स्कीम अंडर कॅपिटल घेऊन तो बिझनेस स्टार्ट करतात. तर त्याच्यात as the name indicates, self-help group is an informal group of about 15 to 20 people from a homogeneous class who come together for addressing their common problems. आता मुळात SHG ग्रुप जे आहेत तर त्याच्यात त्यांची इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे किंवा इन्कम जे आहे ते कन्सिडर केलं जातं आणि त्याला लिमिट आहे की जे बिलो पॉवर्टी लाईन आहे तर त्याच्यातल्या ज्या लेडीज आहेत तर त्या प्रोबॅबली ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात, ज्यांची इन्कम खूप चांगल्या लेवलला आहे किंवा ऍव्हरेज आहे, तर त्यांच्यासाठी SHG ग्रुप जो आहे तर तो ऍप्लिकेबल नाहीये. Main aim of SHG is to make group members self-sufficient and self-reliant by self-employment and empowerment through group dynamics. एकतर सेल्फ सफिशियंट आणि इंडिपेंडंट बनवण्यासाठी हे ग्रुप बनले जातात. आता रुरल एरियामध्ये जर बघितले तर महिला गृह उद्योग जे असतात की मग पापड असतील, लोणची असतील किंवा बऱ्याच गोष्टी आहेत की ते तसं बनवत असतात, त्यांचं प्रोडक्ट असतं ते किंवा काही गोष्टी कपडे वगैरे असतील तर ते सेल आउट करत असतील, तर त्याच्यातून त्यांना एकतर स्वतःची कमाई मिळते आणि दुसरं जेव्हा पैसे कमवायला लागतो माणूस तेव्हा तो ऍक्च्युअली इंडिपेंडेंट होतो. त्या आधीचा जर पिरियड बघितला तर एकतर महिलांना बाहेर म्हणजे नोकरी वगैरे करणं पॉसिबल नव्हतं किंवा त्यांना परमिशन नव्हती तशी, तर त्यांचं हे बॅकग्राऊंड बघता त्यांना घरच्या घरी किंवा गावातल्या गावात एकत्र येऊन काहीतरी काम करून त्याच्यातून पैसे मिळवणं, मग त्याच्यात त्यांच्या कुटुंबाला थोडीशी मदत होते किंवा त्याचं सेव्हिंग करून मग ते मुलांच्या शिक्षणासाठी किंवा वेगवेगळ्या पर्पज साठी ते पैसे यूज करतात. युनिटी इज अ स्ट्रेंथ. युनिटी इज अ स्ट्रेंथ का म्हटलं तर एक लेडी जे काम करू शकेल तर तिचा तो एकतर मोरल सपोर्ट असेल किंवा तिचं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट, तिचा इंटरेस्ट, सस्टेनेबिलिटी जी आहे तर ती कम्पेअर टू ग्रुप ऑफ लेडीज पेक्षा कमी असणार आहे. जेव्हा हा अख्खा ग्रुप एकत्र येईल तेव्हा त्यांचं फेल्युअर असेल, सक्सेस असेल तर ते वाटून घेणार आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची एकमेकांना हेल्प होणार आहे की काय पद्धतीने काम करायचंय किंवा ते काम करत करत शिकणार आहेत. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ an ideal SHG according to Marda. First one is an ideal SHG comprises 15 to 20 members. Ideal SHG मध्ये 15 ते 20 मेंबरच त्यांनी कन्सिडर केलेत. नेक्स्ट आहे all the members should belong to the same economic strata of society. सोशो इकॉनॉमिक स्ट्राटा ऑफ दी सोसायटी म्हणजे त्यांची इन्कम लेवल जी आहे किंवा इकॉनॉमिक कंडिशन जी आहे तर ती सेम असली पाहिजे. नेक्स्ट आहे रोटेशनल लिडरशिप शुड बी एन्करेज फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर अँड टू प्रोव्हाइड लिडरशिप ऑपॉर्च्युनिटीज टू ऑल दी मेंबर्स.
त्यांची जी लीडरशिप आहे तर त्याच्यामध्ये रोटेशन असलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येक लेडी जी आहे त्याच्यातली तर तिची लीडरशिप क्वालिटी जी आहे किंवा तिचं डिसिजन मेकिंग आहे तर ते इम्प्रूव्ह होईल किंवा त्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल. नेक्स्ट, member should regularly attend meetings, save money and participate in all activities voluntarily. SH चे जे मेंबर आहेत तर ते प्रत्येक मीटिंगला प्रेझेंट असले पाहिजेत. त्यांनी ते त्याच्यातनं मिळवलेले पैसे वाचवायचेत आणि त्यांचं जे काही वर्क असेल तर त्याच्यात ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झालं पाहिजे. नेक्स्ट आहे प्रोसिजर ऑफ डिसिजन मेकिंग इन SHG शुड बी डेमोक्रेटिक इन नेचर. त्याच्यात कोणीही एकाचा म्हणजे कोणीही सिंगल पर्सन किंवा लीडर जो आहे तर तो डिसिजन घेऊ शकत नाही. ऑल मेंबरला कन्सर्न करावं लागतं. ऑटोक्रेटिक लिडरशिप इथे ऍप्लिकेबल नाहीये, इथे डेमोक्रेसीच लागणार आहे. नेक्स्ट आहे the group frames rules and regulation which are required in its effective functioning. रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते फायनल केले पाहिजेत. त्याच्यानंतर ते सगळ्या मेंबर्सना मान्य असले पाहिजेत की जेणेकरून त्यांचे जे डिसिप्लिनरी वर्क आहे आणि इफेक्टिव्ह फंक्शन आहे तर ते मेंटेन राहील. नेक्स्ट, ट्रान्सपरन्सी इन अकाउंट कीपिंग अँड अकाउंट should be maintained and updated regularly. अकाउंट्स जे आहेत तर ते प्रॉपरली मेंटेन केले गेले पाहिजेत आणि त्याच्यात ट्रान्सपरन्सी हवी. म्हणजे ते हिशोब जे आहेत तर ते त्यांनी शेअर केले गेले पाहिजेत की कुठल्याही मेंबरने विचारलं की हे किती पैसे कुठे खर्च झाले, कसे खर्च झाले तर ते त्यांना लायबल आहेत की त्यांना तो हिशोब देणं. अँड SHG should be socially viable institution. ह्या ग्रुपचा फायदा जो आहे तर तो सोशली होतो. आता रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स इन empowering women. The self-help groups empower women and train them to take the active part in the socio-economic progress of the nation and make them sensitized and self-made and self-disciplined. The SHG have incul- inculcated great confidence in the minds of the rural women to succeed in their day-to-day life. त्याच्यात विमेन पार्टिसिपेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये एकतर विमेन ज्या आहेत तर त्या कुटुंबाचा विचार करून जास्तीत जास्त पैसे कमवता आले पाहिजेत किंवा सेव्ह करता आले पाहिजेत या हिशोबाने त्या काम करत असतात. तर त्याच्यामुळे त्या ह्या ग्रुपमध्ये येऊन त्या सेल्फ मेड होतात. त्यांना स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे किंवा सेल्फ डिसिप्लिन आहे तर ह्या गोष्टी त्यांना कळतात. कारण आता पुढच्या पॉइंट मध्ये आहे participation of women in SHGs makes a significant impact on empowerment in the social aspect also. Participation helps women come out in open and discuss their problems. ते प्रॉब्लेम डिस्कस करतात एकमेकांशी आणि त्याच्यातून त्यांना सोल्युशन मिळतं. त्याच्यानंतर सोसायटी मधले बाकीचे जे आस्पेक्ट्स आहेत तर त्यांना पण त्याचा फायदा होतो की ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा वेअर हाऊस असेल, नंबर ऑफ थिंग्स आहेत. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो हेल्प टू ब्रिंग about awareness among rural women about saving, education, health, environment, cleanliness, family welfare, social forestry, etc. Researchers also reveal that increased participation of women in decision making at all levels will help to address the goals pursued through the development. की
जेव्हा ते काम करायला लागतात तर त्याच्यानंतर त्यांचा जो सेव्हिंग पॅटर्न आहे तर तो इम्प्रूव्ह होतो. त्याच्यानंतर एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स आहे किंवा त्या स्वतः एज्युकेट होत असतात तो बिझनेस करताना. त्याच्यानंतर हेल्थ, क्लीनलीनेस, तर ह्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स जो आहे तर तो समजतो. त्याच्यानंतर ते कसं मेंटेन करायचं तर ह्याचं लर्निंग सुद्धा त्यांना त्याच्यातून होतं. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट कसं जपायचं, ते हेल्दी कसं राहिलं पाहिजे, तर ह्याची काळजी सुद्धा घेतली जाते. नेक्स्ट आहे एम्पॉवरमेंट शुड बी एक्स्ट्रीमली इंड्यूस्ड so that women can exercise a level of autonomy. There should also be self-empowerment so that women can look at their own lives. The process of learning by doing the earning would certainly empower rural women. More and more rural women need to be involved in this self-employment. जेव्हा सेल्फ हेल्प ग्रुप जॉईन केले जातात तेव्हा त्या एक्सपिरियन्स वरून एकतर सेल्फ एम्प्लॉयमेंट असते, त्या ग्रुपमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट असते की तिथे कोणी बॉस नसतं किंवा कोणाकडेही त्या जॉब करत नसतात. ते जे काही करत असतात ते त्यांच्या स्वतःची इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्यांचं काम असतं आणि त्यांना त्याच्यातून प्रॉफिट मिळतं. दॅट इज सेल्फ प्रॉफिट म्हणण्यापेक्षा रिटर्न्स मिळतात. दॅट इज सेल्फ एम्पॉवरमेंट. आणि लर्निंग बाय डुईंग अँड अर्निंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा प्रॅक्टिकल जे आहेत तर ते त्यांना त्याच्यात करता येतात किंवा गव्हर्नमेंट सुद्धा असिस्ट करते ह्या गोष्टींमध्ये की जेणेकरून त्यांची प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज व्हावी. मग काही ऑफिसर्स जे आहेत तर ते त्यांचं फंक्शन जे आहे तर ते चेक करतात की प्रॉपरली वर्क होतंय का. मग काही सजेशन्स असतील तर ते देतात किंवा ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा प्रोव्हाइड केले जातात थ्रू गव्हर्नमेंट. Next, the self-help group should be developed as an institution for financial intermediates as as well as people's network rather than a vehicle for credit distributions only. Self-help group is able to overcome most of the practical problems, encourage in the implementation of the various income generating programs for the economic empowerment of women. Example त्यांनी दिलेत की डिस्ट्रिक्ट पॉवर्टी इरॅडिकेशन प्रोग्राम, अपनी योजना, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज, कृषी विज्ञान केंद्र एक्सेट्रा. जसे आपण ऍडव्हान्टेजेस बघितले की सेल्फ हेल्प ग्रुपचे की एकतर त्यांचं सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड जे आहे तर ती डेव्हलप होण्यासाठी, त्याच्यात त्यांची इन्कम लेवल वाढण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे तर ते इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन जे आहे ती त्यांना त्यांची घरातली जी काही मुलं असतील तर ती त्यांना शिक्षणासाठी पैसे त्यांना प्रोव्हाइड करता येतील की ते त्याच्यामुळे शिक्षण थांबणार नाही कोणाचं. त्याच्यानंतर शिक्षणाचा इम्पॉर्टन्स कळेल मुळात. आणि हेल्थ किंवा क्लीनलीनेस जो आहे तर त्याच्यामुळे रोगराई जे आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा अवॉइड करता येतील. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप काय करतात की मिळालेलं प्रॉफिट जे आहे ते सगळं डिस्ट्रीब्यूट करत नाहीत. त्याच्यातलं काही पर्सेंट जे आहे तर ते बाजूला ठेवून देतात, ते सेव्ह करतात. प्रत्येकाचा त्याच्यात शेअर असतो, पण त्यांची सिस्टीम जी असते ती ह्या पद्धतीने असते की जेणेकरून नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर त्याच्यातली अमाऊंट जी आहे तर ती यूज करतात किंवा कोणाला इमर्जन्सी
इकॉनॉमिक हेल्प हवी असेल तर त्याच्यातली जे अमाऊंट आहे तर ती यूज केली जाते. आता नेक्स्ट पॉइंट सोशल एंटरप्रेनरशिप. हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.